तर वळूयात पुढच्या आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे। संजय राऊत यांचं पुस्तक सत्य घटनेवर आधारित आहे की काल्पनिक आहे हे वाचावं लागेल असं उदय म्हटलेलं आहे। आणि नरकातील किडा मी संजय राऊत असं पुस्तकाचं नाव हवं होतं अशी टीका माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली आहे। संजय राऊत यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आज होतंय आणि या पार्श्वभूमीवर शहाजी बापू पाटील यांनी राऊतांवर निशाणा साधलाय। संजय राऊतांचं पुस्तक सत्य घटनेवर आधारित आहे की काल्पनिक असं त्यांनी भाष्य केलंय। मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये मी असं सांगितलं की हे पुस्तक सत्य घटनेवर आधारित आहे की काल्पनिक आहे हे आधी पहिलं वाचावं लागेल। पण तुम्हाला माहिती आहे की चित्रपट बनवताना दोन विषय असतात, एक काल्पनिक असतो आणि एक सत्य घटनेवर आधारित असतो। आता ह्याच्यातलं बहुतेक सगळं काल्पनिकच दिसतंय, त्याच्यामुळे ते मी वाचतो। आणि या पुस्तकाचं काय प्रकाशन आहे, पुस्तकाचं नाव काय नरकातला स्वर्ग। मी पुस्तक वाचल्यानंतर मला जर असं वाटलं पुस्तक लिहावं तर मी स्वर्गातलं नरक हे पुस्तक लिहिणार आहे। कारण काल्पनिक आणि सत्य घटनेवर आधारित असे दोन प्रकार असतात आणि मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे हल्ली मला ते कळायला लागले। त्याच्यामुळे कोण काय म्हणतं त्याच्यावर सत्य घटना काय आहे त्या मला देखील माहिती आहे, एकनाथ शिंदे साहेबांना देखील माहिती आहे। कायमस्वरूपी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करणं, अमित शहांवर टीका करणं म्हणजे आपण प्रसिद्ध होतं असं काही लोकांना वाटतं, म्हणून कदाचित ह्या सगळ्या गोष्टी असतील। परंतु पुस्तक लिहिल्यानंतर देखील ब्रेकिंग होते, काल मला कळलं। मुळात या पुस्तकाचं नाव चुकलेलं आहे। या पुस्तकाचं नाव घेत असताना नरकातला किडा मी संजय राऊत अशा पद्धतीने त्यानं पुस्तकाचं नाव घ्यायला पाहिजे होतं। महाराष्ट्राच्या राजकारणाला नरक बनवण्यासाठी सातत्याने धडपड करणारा हा एक नरकातला किडा असल्यासारखा माणूस आहे।